नमस्कार मंडळी, मी स्नेहा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर सकाळचे 8 वाजले होते आणि आम्ही बघा चाललो आहे फिरायला। तर वीर चालला होता मिष्टीच्या मागे। तर मिष्टी गेली होती तिकडे प्रेसचे कपडे घेऊन त्यांचे। तर वीरला पण जायचं होतं तिच्यासोबत सॉरी। तर हे आले होते दोघं आणि वीर बघा गावी गेलो ना आपण तर आपल्या सगळेच भेटतात आणि बोलतात। तर गावाकडे गेलेली एक फिलिंगच वेगळी राहते, आपलेच राहतात। दुसऱ्या गावी कितीही चांगलं असो। तर मिष्टी गाईला घाबरून पडून गेली आणि वीर बघा तिच्या बाजूला उभा राहिला। असा तो घाबरतो, पण आज काय माहिती मस्त एकदम भारी उभा राहिला होता गाईला बघत बघत। तर वीर गावी आला की वीरचा पण सगळा लाड होते, म्हणजे सगळेच लाड करतात आणि सगळे भेटतात बोलतात, चांगलं वाटते तेवढ्याने। नंतर मग मी गेली घरी आणि घरी दाखवते तुम्हाला काय हाल आहे घराचा। हे बघा किती गवत झालेलं आहे, कचरा किती झालेला आहे। तर आता मी सर्व आवरून घेते आहे। तर सर्वात आधी मी काय केलं, गवत काढून घेतलं आणि नंतर मग गवत काढून झाल्यानंतर घर वगैरे झाडून घेतले। घरं आम्ही हे 3 रूम जे आहेत ते झाडल्या होत्या मी रात्री आल्यावरती, कारण की इकडेच आम्ही झोपलो होतो। आता इथचे भाडेकरी गेलेले आहेत, तर आता हे भाड्याने द्यायचं आहे आणि ह्या रिकाम्या होत्या रूम, म्हणून मग आम्ही इकडे झोपलो होतो। आणि ज्या रूममध्ये आमचं सामान आहे त्या रूम तिकडच्या 3ही रूम तशाच होत्या। तर तिकडं पण भरपूर कचरा झालेला होता आणि इकडे पण कचरा होता। तर इकडे वीर माझ्या मागे मागे फिरत होता। कितीही झाडा जर परत आल्यानंतर ते तसंच होते, बाहेरचं असो घरातलं असो। तर आल्यानंतर जी कसरत लागते ना, ते म्हणजे आवराच याच्यामध्येच खूप वेळ जाते माझा, झाडायचं पुसायचं। आणि मिष्टीला तर मिष्टीचे फ्रेंड मिळतात, आल्यानंतर ते त्यांच्याकडे चालले जाते आणि खूप मजा करते, मस्ती करते, त्याच्यासाठीच तिला खामगावला यायचं असतं। तर इकडे बघा वीर कॅमेऱ्यासमोर बसून त्याला स्वतःला पाहून हसत होता, बोलत होता। तर घरातलं सर्व आवरून घेतलं आहे आणि झाडू वगैरे मारून सर्व स्वच्छ करून घेतलं आहे। बघा आता किती क्लीन आणि नीट छान एकदम असं दिसतं आहे। बाहेर भरपूर सामान वगैरे होतं, ते सर्व आवरलं आहे, ते मी काही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवलेलं नाही आहे बाकीचं। तर इथे कढीपत्त्याचं झाड आहे आणि काही 2-3 झाडं मी 15 दिवस आधी लावलेले होते। तर सर्व आवरलेलं होतं तसं। आणि नंतर दिवसभर काही शूट नाही केला मी आणि हे आता वाजले होते संध्याकाळचे 5:30। तर 4:30 वाजता परत एकदा झाडून काढलं आहे सगळं आणि नंतर मुलांचे हातपाय वगैरे धुवून दिले, त्यांना फ्रेश करून तयारी करून दिली, माझी पण तयारी केली, चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिराजवळ। तर हे मंदिर जे आहे ते आमच्या घराच्या बाजूलाच आहे, म्हणजे जवळच आहे आणि रोज सकाळ संध्याकाळी ते आरती वगैरे होत असते। तर घरात मस्त ऐकू येते। तर इथे मुलांचे खेळणे वगैरे आहेत। तर मिष्टीला म्हणजे आल्यावर तिला इथेच यायचं असते आणि मुलांकडे खेळायला जायचं असते, तिच्या फ्रेंडकडे। बस ह्या 2 गोष्टीसाठी तिला असं वाटते खामगावला जायचं असते, कारण की ते खेळायचं आहे आणि बाकी कुठेही तिला असं काही गार्डन वगैरेमध्ये जायचं असते। तर तिथे काही सहसा जाता येत नाही, कारण की ऑफिस वगैरे असते यांचं। तर इथे कसं मनमोकळं खेळल्या जाते। तर तिच्या मित्रांची आजी आणि तिचे ते फ्रेंड जे आहेत तर ते त्यांच्यासोबत मग इथे येत असते। तर इथे बघा स्लायडिंग चालू होती। हळू हळू हळू, हां चल हळू चल, चढ 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 हळू चढ। हां ये, मी पकडते इकडून, ये चल ये खाली बस खाली बस खाली बस बस खाली बस, पहिले खाली बस, चल ये सोडून दे। हां चल थांब, त्याला उतरू दे एकदा। हां चल ये आता।
पकडते मी पकडते. वीर हळू हळू हा, पडशील बाबू खाली. चले बाळा, हळू ये बाळा हळू. वीर मिष्टी ग त्याला येऊ दे ना आधी. चल ये. ये. मंदिर परिसरात असभ्य वर्तणूक करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आपण CCTVच्या निगराणीत आहात. बघा हा मुलगा बघा कुठच्या कुठे जाऊन बसते पटकन. विरू तू नको जाऊन बेटा. छान मुलांसाठी खेळायला आहे ते, आणि पाळणे आहे, स्लायडिंग आहे, इथे पण आहे, मस्त केलेले. झाडं पण खूप छान लावले. तिकडनं पण स्लायडिंग आहे मोठ्यांची, मोठ्या मुलांची, छोट्या मुलांची. हळू हळू. नंतर मी पण थोडंसं पाळण्यावर बसलेली होती ती, आणि हा व्हिडिओ मिष्टी काढत होती माझा, तर ती हात काढत होती कॅमेरामध्ये. आणि नंतर आम्ही आलो मंदिरात दर्शनाला. तर हे आहे मंदिर, आणि इथे गजानन महाराजांची मूर्ती आहे, आणि श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि विठोबा रखुमाई अशी तिघांची मूर्ती आहे या मंदिरामध्ये. आणि खूप छान मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटते. तर बायांचा रोज इथे कार्यक्रम असते, रोज सकाळ संध्याकाळ आरती वगैरे असते, आणि हरिपाठ, एकादशीला भजन वगैरे भरपूर काही असते. तर इथे बघा वीर चालला होता, बिना चप्पलचाच निघाला होता पळत एकदम. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.